हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025च्या अनुषंगाने आपण सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज रिव्हिजन थ्रू PYQs या सिरीज अंतर्गत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत किंवा प्रकरणे आहेत, तर त्यांचा एकंदरीत आपण आढावा किंवा रिव्हिजन आपण या ठिकाणी करतो आहोत. आतापर्यंत 8 लेक्चर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था या अनुषंगाने जे काही आपल्या परीक्षेत विचारले जाईल असे अपेक्षित टॉपिक आपण त्या ठिकाणी रिव्हिजन केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ PYQs. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. सर्वात आधी आपण राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी या प्रकरणाअंतर्गत ज्या काही PYQs विचारलेले आहेत आणि एकंदरीतच जे आपल्या पूर्वपरीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतात असे जे काही PYQs आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण रिव्हिजन देखील करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी हे जे काही लेक्चर आहे ते आपण केवळ राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025साठीच उपयुक्त असणार आहे असं नाही, तर त्याचा फायदा कंबाईन गट ब किंवा गट क पूर्वपरीक्षेला आणि मुख्य परीक्षेला देखील होणार आहे. ओके, सो तुम्ही कुठलीही परीक्षेची तयारी करत असाल तरी देखील या लेक्चरमध्ये किंवा हे जे लेक्चर आहे ते आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून PYQs कशा पद्धतीने आयोग विचारतो आहे आणि त्या अनुषंगाने आपलं विश्लेषण कशा पद्धतीने करायला हवं, सो या अनुषंगाने आपण लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे. ओके, सो या लेक्चरची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, द MPSC क्लासमेट. आणि या ठिकाणी जे PYQs दिलेले आहेत ते एकंदरीतच आपण क्विज फॉर्ममध्ये क्लासमेट PYQs लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर एकंदरीत आपण ते क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो, जेणेकरून तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल किंवा या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि कमेंट देखील करा, तुमची प्रतिक्रिया देखील असू द्या. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच दारिद्र्याच्या अनुषंगाने किंवा दारिद्र्य या टॉपिक अंतर्गत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सापेक्ष दारिद्र्यविषयी आपल्याला मागच्याच वर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते असा एकंदरीत प्रश्न आहे. सो सापेक्ष दारिद्र्य संदर्भाने अप्रोप्रिएट विधान कोणते आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विधान आहे मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे. ब आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. क विधान आहे दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. आणि ड विधान आहे ज्याच्यामध्ये आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय असं एकंदरीत या ठिकाणी आपल्याला विधानांच्या स्वरूपात दिलेलं आहे. ओके, आता मुख्यतः दारिद्र्याचे आपण साधारणतः विचार केला तर दोन प्रकारामध्ये आपण अभ्यासत असतो. एक आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं आहे सापेक्ष दारिद्र्य. तसे दोन मुख्यतः आपण दारिद्र्याचे प्रकार करत असतो. ओके, किंवा दारिद्र्याचे दोन प्रकार अभ्यासत असतो. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर निरपेक्ष ज्याला इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हटलं गेलेलं आहे. एकंदरीत ज्या काही विकसनशील देश आहेत, विकसनशील किंवा अविकसित, फॉर एक्झाम्पल भारत असेल, त्यानंतर आफ्रिका खंडातील काही देश असतील, चीन असेल, यासारखे देशामध्ये एकंदरीतच विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये आपल्याला निरपेक्ष दारिद्र्य दिसून येतो किंवा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये एकंदरीतच दारिद्र्याची जी काही संकल्पना आहे किंवा मोजमाप आहे ती केली जाते. आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर किमान मूलभूत ज्या गरजा आहेत किंवा ज्या जीवनावश्यक गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्याइतपत जेव्हा जी काही किमान उत्पन्न पातळी निश्चित केलेली असते, ज्याला आपण साधारणतः दारिद्र्य रेषा म्हणत असतो, तर ती दारिद्र्य रेषेच्या खालती असणाऱ्या लोकांना आपण या दारिद्र्याच्या कन्सेप्टमध्ये मोजत असतो. म्हणजेच किमान मूलभूत गरजा भागवण्याइतपत त्यांच्याकडे उत्पन्न नसते किंवा त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतपत त्यांची ऐपत नसते. ओके, सो यालाच या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं गेलेलं आहे. भारतामध्ये आपण त्याला कॅलरीज निकषावर आधारित आपण दारिद्र्य मोजत असतो. सो साधारणतः 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज, 2400 ग्रामीण भागामध्ये तर 2100 शहरी भागामध्ये ज्या काही कॅलरीज ठरवून दिलेल्या आहेत किंवा जीवनावश्यक प्रतिदिन जे काही कॅलरीज आहेत तर ते
मिळत नसेल एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला, तर ते आपण या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये कन्सिडर करत असतो. यासोबतच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या ज्या काही जीवनावश्यक गरज आहेत, तर ते देखील या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्याच्या अनुषंगाने आपण विचारात घेत असतो. ओके, सो निरपेक्ष दारिद्र्याच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? सापेक्ष दारिद्र्य हे आपल्याला विशेषतः विकसित देशामध्ये किंवा भांडवलशाही देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. ओके, सो विकसित देशामध्ये किंवा भांडवलशाही देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य आपल्याला पाहावयास मिळतं. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? तर याच्यामध्ये किमान दारिद्र्याची कुठलीही संकल्पना किंवा जे उत्पन्न पातळी आहे ते निश्चित न करता एखाद्या व्यक्तीची किंवा व्यक्तिगटाची तुलना दुसऱ्या व्यक्तिगटाच्या किंवा व्यक्तीच्या उत्पन्नाशी जेव्हा केली जाते. ओके, सो एका व्यक्तीचे उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नाशी जेव्हा केली जाते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नापैकी संबंधित व्यक्तीचं उत्पन्न किती कमी आहे यानुसार जी दारिद्र्य मोजली जाते, तर त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं आहे. ओके, सो थोडक्यात समजा ए नावाची व्यक्ती आहे, ए आणि बी नावाची व्यक्ती आहे. सो ए दिवसाला 200 रुपये कमवत असेल आणि बी फक्त 100च रुपये कमवत असेल, तर एच्या तुलनेमध्ये बी हा काय आहे, तर गरीब आहे किंवा दारिद्र्यात आहे. सो 100 रुपये कमी कमवतो. सो यालाच या ठिकाणी दोन्हींचा एकंदरीत रिलेटिव्हली डिफरन्शिएट या ठिकाणी मोजलं गेलेलं आहे आणि म्हणूनच याला या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातो आहे. सो जे काही अशा पद्धतीचे जे दारिद्र्य आहे ते एकंदरीतच विकसित देशांमध्ये साधारणतः USA त्यानंतर युरोपियन देशांमध्ये मोजली जाते आहे. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो सापेक्ष दारिद्र्याचे मोजमाप करताना उत्पन्न गटानुसार लोकसंख्येची विभागणी करून उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या राहणीमानाची जी तुलना आहे ती केली जाते आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या तुलनेत अल्प उत्पन्न गटातील लोक गरीब ठरतात. सो यालाच या ठिकाणी सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं आहे. आता आपल्या प्रश्नामध्ये सापेक्ष दारिद्र्य संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज. आता उष्मांकाची गरज आपण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये अभ्यासत असतो, त्यामुळे जे विधान आहे ते सापेक्ष दारिद्र्या संदर्भात नसल्याने ते आपल्या पर्यायात येणार नाही. त्यानंतर आहे ब, मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज. ज्या काही मूलभूत गरज किंवा जे फंडामेंटल नीड्स आहेत, तर त्या पूर्ण करण्यासाठी ज्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी अगेन आपण त्याला जे मोजमाप आहे ते आपण या निरपेक्ष दारिद्र्यामध्ये करत असतो. सो ब देखील आपल्या पर्यायात येणार नाही. त्यानंतर क जे स्टेटमेंट आहे किंवा क विधान आहे, दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यामध्ये येत असतो. ओके, सो दोन उत्पन्न गटाची तुलना केली जाते आणि त्यापैकी कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती गटाचा समावेश या दारिद्र्यामध्ये केला जातो. सो यालाच आपण सापेक्ष दारिद्र्य किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणत असतो. सो क जे विधान आहे ते आपल्या पर्यायामध्ये येणार आहे. आणि ड विधानात दिलेलं होतं आवश्यक गरजा. अगेन आवश्यक गरजा म्हणजेच मूलभूत गरजा, हे देखील निरपेक्ष दारिद्र्याचा भाग आहे, त्याच्यामुळे ड देखील या ठिकाणी येणार नाही. सो फक्त क या प्रश्नाचं किंवा सापेक्ष दारिद्र्या संदर्भाने आपल्याला अप्रोप्रिएट स्टेटमेंट दिसून येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी एक इमेज देखील दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पॉवर्टी इन द मोस्ट ऑफ द वर्ल्ड, जे निरपेक्ष दारिद्र्य किंवा ॲब्सोल्यूट पॉवर्टी आपल्याला इतर देशांमध्ये किंवा अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये दिसून येतात. तर जे पॉवर्टी इन अमेरिका हे सापेक्ष दारिद्र्याचा प्रकार आहे. याच्यामध्ये जीवनावश्यक ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ते मिळत असतं, मात्र उत्पन्नाच्या एका उत्पन्न गटाच्या दुसऱ्या उत्पन्न गटाशी तुलना करून जी दारिद्र्य मोजली जाते, तर त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं आहे. ओके, त्यानंतरचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बेरोजगारीच्या प्रकारासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अगेन राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024. श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या फरकामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीला काय म्हणतात? संरचनात्मक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, नैसर्गिक बेरोजगारी. आता या ठिकाणी आपल्याला 2 कीवर्ड लक्षात घेणे गरजेचं आहे. मागणी आणि पुरवठा तसेच तात्पुरत्या फरकामुळे या 2 कीवर्डनुसार आपण दारिद्र्याचा जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सर्वात आधी संरचनात्मक बेरोजगारी. आता बेरोजगारीचे मुख्यतः 2 प्रकार पडतात, याच्यामध्ये ग्रामीण बेरोजगारी आणि शहरी बेरोजगारी. सो ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी, छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी, ज्याला डिस्गस्ट एम्प्लॉयमेंट देखील म्हटलं जातं आहे, अनएम्प्लॉयमेंट. हंगामी बेरोजगारी म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा रोजगार उपलब्ध होतो आणि इतर वेळेस
रोजगार उपलब्ध होत नाहीत अशा वेळेस त्या संबंधित व्यक्तीला किंवा कुटुंबाला बेरोजगारीत राहावं लागते, तर त्याला हंगामी बेरोजगारी म्हटलं जातो आहे. छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी एखाद्या कारखान्यामध्ये किंवा साधारणतः शेती क्षेत्रामध्ये मजुरांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली किंवा मजुरांमध्ये वाढ होऊन देखील उत्पादनामध्ये किंवा उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. सो अशा वेळेस जी काही अतिरिक्त मजुरांचा जो काही खर्च किंवा भार पडतो, तर त्यालाच या ठिकाणी छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हटलं जातं आहे. त्यानंतर शहरी बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी. सो सुशिक्षित म्हणजे उच्च शिक्षण घेतलेले जे शिक्षित तरुण असतात, तर ते रोजगाराच्या शोधामध्ये असतात. त्यांना रोजगार जेव्हा प्राप्त होत नाही, तर त्याला शहरी एकंदरीत सुशिक्षित बेरोजगारी म्हटला जातो. आणि औद्योगिक बेरोजगारी याच्यामध्ये तांत्रिक बेरोजगारी, संघर्षजन्य बेरोजगारी, सक्रिय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. तांत्रिक बेरोजगारी म्हणजे टेक्नॉलॉजिकल जे काही ॲडव्हान्समेंटमुळे कंपन्यांमधील ज्या काही नोकऱ्या टेक्नॉलॉजीकडे हस्तांतरित होतात आणि मनुष्यबळ कमी केला जातो. सो त्यामुळे निर्माण होणारी जी बेरोजगारी आहे त्याला तांत्रिक बेरोजगारी. संघर्षजन्य बेरोजगारी, आता संघर्षजन्य ज्याला घर्षणात्मक बेरोजगारी देखील म्हटलं जातं आहे. ओके. सो संघर्षजन्य म्हणजे जेव्हा कामगार एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जाण्याची जी काही प्रक्रिया असते, सो चांगली संधी शोधताना काही काळासाठी जे बेरोजगार राहतात, सो त्यालाच या ठिकाणी संघर्षजन्य किंवा घर्षणजन्य बेरोजगारी म्हटलं जातो किंवा फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं आहे. ओके. सो ए कंपनीतून बी या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल यासाठी ए कंपनीच्या जॉब सोडून बी या कंपनीकडे जॉब शोधण्यासाठी जेव्हा व्यक्ती जातात आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याकडे जॉब नसतो, तर यालाच या ठिकाणी संघर्षजन्य किंवा घर्षणात्मक बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी विशेषतः तेजी आणि मंदीच्या काळामध्ये एकंदरीतच निर्माण झालेलं असतं. ओके. सो यालाच या ठिकाणी सायक्लिक किंवा चक्रीय बेरोजगारी म्हटलं जात आहे. त्यानंतर आहे संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारी किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्किल आणि जी काही वाढती लोकसंख्या. ओके. सो कंपनीला आवश्यक असणारे स्किल जेव्हा मनुष्यबळाकडे त्या स्किलचा अभाव असतो किंवा कौशल्यांचा अभाव असतो, अशा वेळेस संबंधित देशातील किंवा राज्यातील जे काही लोक आहेत ते बेरोजगारीत असतात. त्यांच्याकडे योग्य स्किल नसल्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही, तर त्यालाच या ठिकाणी संरचनात्मक किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं आहे. ओके. सो या ठिकाणी ते तुम्ही बघू शकता. जेव्हा उपलब्ध कामगारांची कौशल्य व बाजारातील रोजगाराच्या संधी यामध्ये विसंगती निर्माण होतात, तेव्हा ही बेरोजगारी साधारणतः उद्भवल्याचे आपल्याला दिसून येतो. तंत्रज्ञानातील बदल असेल, औद्योगिक पुनर्रचना यामुळे आवश्यक स्किल आपल्याकडे नसल्याने आपल्याला त्या रोजगारातून कमी केला जातो. सो त्याला संरचनात्मक बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. सक्रिय बेरोजगारी, जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी किंवा तेजीची परिस्थिती असते आणि मागणी कमी झाल्यामुळे कंपन्या जे काही कामगार कमी करतात, तेव्हा त्याला सक्रिय बेरोजगारी म्हटलं जातो आहे. घर्षणजन्य किंवा फ्रिक्शनल बेरोजगारी. कामगार एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत जाण्याच्या प्रक्रियेत एक चांगली संधी शोधताना काही काळासाठी जे बेरोजगार राहतात, तर या बेरोजगारीला ही बेरोजगारी अल्पकालीन स्वरूपाची असते, म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी असते. ओके. सो त्यालाच घर्षणजन्य बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे आणि यावरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. छुपी बेरोजगारी आताच बघितलं, डिस्गस एम्प्लॉयमेंट. आवश्यकतेपेक्षा जास्त मजूर असतात मात्र अतिरिक्त उत्पादन होत नाही, सो त्याला लपलेली किंवा छुपी बेरोजगारी म्हटलं जातो आहे. विशेषतः शेती किंवा असंघटित क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाची बेरोजगारी आपल्याला दिसून येतो. हंगामी बेरोजगारी, सिजनल अनएम्प्लॉयमेंट. ओके. सो हे दोन्ही छुपी किंवा हंगामी बेरोजगारी एकंदरीतच ग्रामीण बेरोजगारीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. ओके. आता श्रमिकांची मागणी आणि पुरवठा यामधील तात्पुरत्या फरकामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीला एकंदरीतच या ठिकाणी घर्षणात्मक बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. सो घर्षणात्मक म्हणजेच काय, तर चांगल्या संधी शोधताना जेव्हा काही काळासाठी बेरोजगार राहावं लागते, तर त्याला, आणि ही बेरोजगारी अल्प कालावधीसाठी असते. सो या ठिकाणी अल्पकालीन बेरोजगारी म्हटलं गेलेलं आहे. ओके. आता आयोगाने पहिल्या आन्सरकीनुसार घर्षणात्मक बेरोजगारी दिलेलं होतं. ओके. सो श्रमिकांची मागणी आणि पुरवठ्यांचा विचार केला तर तेजी आणि मंदीचा विचार करता ही चक्रीय बेरोजगारी देखील ठरू शकते. मात्र या ठिकाणी तात्पुरत्या फरकामुळे म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे याला घर्षणात्मक बेरोजगारी, कारण ही कालावधीसाठी असते. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे घर्षणात्मक बेरोजगारी. ओके. त्यानंतर खालील निकषांच्या आधारे
2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली आहे. सो त्या अनुषंगाने कंबाईन गट ब गट क पूर्वपरीक्षा 2023 जी कंबाईनली गट क आणि गट ब साठी झालेली होती, तर त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, सो कोणत्या निकषांच्या आधारे एकंदरीतच 2011-12 वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. ओके, आता नियोजन आयोगाने एकंदरीतच सुरेश तेंडुलकर समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने 2011-12मध्ये सुरेश तेंडुलकरच्या शिफारशीलाच त्याचा आधार घेऊन एकंदरीतच दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. सो आपल्याला या ठिकाणी सुरेश तेंडुलकरच्या संदर्भात अभ्यासणे अपेक्षित आहे. ओके, सो पुढच्या स्लाईडमध्ये देखील एकंदरीतच सुरेश तेंडुलकर समितीविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो ते आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. आता या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये व शहरी भागासाठी 1000 रुपये. त्यानंतर आहे दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 रुपये व शहरी भागासाठी 32 रुपये. ओके, त्यानंतर आहे दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 49.63 रुपये आणि शहरी भागासाठी 56 अर्थात 56.64 रुपये. सो यापैकी 2011-12मध्ये कोणती दारिद्र्य रेषा निश्चित केली गेलेली आहे? सो 2011-12मध्ये जे काही सुरेश तेंडुलकर समितीने शिफारशी केलेल्या होत्या दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी, त्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि दैनिक दरडोई 816 रुपये एकंदरीतच मासिक आणि दैनिक दरडोई ग्रामीण भागासाठी 27 रुपये, तर शहरी भागासाठी 1000 रुपये मासिक आणि दैनिक दरडोई उत्पन्न जर आपण बघितलं तर 32 रुपये. ही जी काही दारिद्र्य रेषा आहे ती निश्चित करण्यात आलेली होती, जी नियोजन आयोगाने स्वीकारलेली आहे. या ठिकाणी पहिल्या विधानात दिलेलं आहे किंवा पहिल्या पर्यायामध्ये दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये. सो हेच या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, आणि तेच या ठिकाणी दरडोई प्रतिदिन दिलेलं असेल. सो प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 27 रुपये. ओके, आणि शहरी भागासाठी 32 रुपये. आता तेच या ठिकाणी एकंदरीत आयोगाने या 27च्या ऐवजी 47 दिलेले आहे, त्याच्यामुळे दुसरा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. 32 मात्र बरोबर देण्यात आलेला आहे आणि पर्याय तिसरा देखील चुकीचा असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकावर किंवा कॅलरीजवर आधारित नसावी अशी सूचना केली? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. लकडावाला समिती, दांतवाला समिती, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती. ओके, आता दारिद्र्य मोजताना उष्मांक आधारित जे काही दारिद्र्य मोजलं जात होतं, तर त्याच्यामध्ये वायकी अलग समिती असेल, लकडावाला समितीने या उष्मांक आधारित दारिद्र्य मोजण्याची जी काही शिफारस आहे ती केलेली होती, त्याला कॅरी फॉरवर्ड लकडावाला समितीने देखील केलेलं आहे. ओके, सो अलग समितीने केलेली होती, लकडावाला समिती कॅरी फॉरवर्ड केलेली आहे. त्यानंतर दांतवाला समिती हे देखील दारिद्र्य संदर्भात आहे. ओके, तेंडुलकर समिती, आता तेंडुलकर समिती जी डिसेंबर 2005मध्ये गठीत करण्यात आलेली होती. सो या ठिकाणी आपल्याला तेंडुलकर समितीच्या संदर्भात वारंवार प्रश्न आपल्याला विचारायचे दिसून येतो. सो त्याविषयी आपल्याला इन डिटेल माहिती असणे अपेक्षित आहे. सो डिसेंबर 2005मध्ये नियोजन आयोगाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती, ज्याच्यामध्ये आर राधाकृष्णन, सुरंजन सेन गुप्ता व राघव गाय्या असे 3 सदस्य होते. या समितीने आपला अहवाल 27 नोव्हेंबर 2009ला, ओके, सो हे डेट लक्षात ठेवायचं आहे, 27 नोव्हेंबर 2009ला एकंदरीतच अहवाल सादर केलेला आहे. आणि या अहवालामध्ये काही त्रुट्या एकंदरीतच या सुरेश तेंडुलकर समितीने दाखवून दिलेल्या होत्या. आता सुरेश तेंडुलकर समितीने केवळ अन्न घटक हा एकच गृहीत धरून किंवा उष्मांक आधारित जे काही दारिद्र्य रेषा आहे, ज्याला आपण अन्न घटक म्हटलं गेलेलं आहे, सो हे या एकमेव जे काही घटकाला गृहीत धरून दारिद्र्य मोजणे हे आताच्या परिस्थितीला अनुसरण करून योग्य नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सुरेश तेंडुलकर समितीने आपल्या शिफारशीमध्ये म्हटलेलं होतं. ओके, सो थोडक्यात दारिद्र्याची मोजमाप करताना केवळ अन्न घटकाचा विचार करून जो काही कॅलरीज निकष ठरवण्यात आलेला आहे,
सो त्यालाच गृहीत धरून एकंदरीतच दारिद्र्य मोजणे हे सध्याच्या परिस्थितीला अनुसरून आहे. ओके, कारण मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत देशाचा विकास होताना काही गरजांमध्ये देखील बदल होत असतो. सो त्यामुळे या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये आणखी काही घटकांचा देखील विचार करायला हवा अशी शिफारस किंवा अशा पद्धतीचे जे काही दोष आहे किंवा त्रुटी आहे ते या सुरेश तेंडुलकर समितीने दाखवून दिलेले होतं. ओके, सो जसजसा देशाचा विकास होत जातो तसतसं गरजांचे स्वरूप किंवा जे काही गरजांचे स्वरूप आहे ते बदलत जातो असे मत या तेंडुलकर समितीने मांडलेलं होतं. आणि कॅलरीज मूल्य मोजताना किंवा दारिद्र्य रेषेसाठी जो काही मोजण्यात येणारे कॅलरीज निकष आहे हे जणू काही दारिद्र्य रेषा म्हणजे हंगर लाईनच आहे अशा पद्धतीने त्यांनी टिप्पणी देखील केलेली होती. आणि 1973-74च्या जो काही खर्चाच्या पातळीचा जो चलनवाढ होता तो चलनवाढचा निर्देशांक देखील सदोष आहे किंवा दोषयुक्त आहे असे त्यांनी दाखवून दिलेले होते. दारिद्र्याच्या टोपलीमध्ये या सर्व त्रुटींचा विचार करून दारिद्र्याच्या टोपलीत अन्न घटकाबरोबर शिक्षण, आरोग्य या घटकांचा देखील समावेश करण्याची शिफारस सर्वप्रथम या सुरेश तेंडुलकर समितीने केलेली होती. ओके, सो अन्न घटकाबरोबर शिक्षण व आरोग्य या घटकांचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात यावा अशी शिफारस केलेली होती. आणि 2011-12मध्ये त्यांनी ज्या काही ग्रामीण व शहरी भागासाठी ज्या काही दारिद्र्य रेषा निश्चित केलेल्या होत्या सो उत्पन्न आधारित त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित केलेलं होतं, ज्याच्यामध्ये मासिक उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 816 रुपये तर दरडोई प्रतिदिन उत्पन्न 27 रुपये, शहरी भागामध्ये दरडोई मासिक उत्पन्न 1000 रुपये तर दैनिक जे काही दरडोई प्रतिदिन उत्पन्न आहे ते 32 रुपये असे एकंदरीतच या ठिकाणी किमान उत्पन्न पातळी किंवा दारिद्र्य रेषेची जी पातळी आहे ती त्यांनी ठरवून दिलेलं होतं. भारतामध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जर बघितलं तर 21% 2011-12च्या या शिफारशीनुसार किंवा एकंदरीतच 2011-12मध्ये त्यांनी जो काही अहवाल दिलेला होता तर त्यानुसार दारिद्र्य देशामध्ये 21.9% आढळलेले होते. ग्रामीण भागामध्ये 25.7% तर शहरी भागामध्ये 13.7% अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागामध्ये दारिद्र्याचे प्रमाण आपल्याला दिसून आलेलं होतं. आणि सर्वाधिक जे काही दारिद्र्याचे प्रमाण आहे ते छत्तीसगड या राज्यामध्ये 2011-12च्या या अहवालामध्ये सुरेश तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालामध्ये सर्वाधिक दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आहे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केलेलं होतं. सो या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या उष्मांकावर किंवा कॅलरीजवर आधारित नसावी अशी सूचना केली. सो तेंडुलकर समिती या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे टोटल पॉवर्टी गॅप संदर्भाने जे राज्यसेवा पूर्व 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एकूण दारिद्र्य दरी किंवा ज्याला टोटल पॉवर्टी गॅप म्हटलं जात आहे. सो याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. पर्याय दिलेले आहे. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप किंवा एकूण दारिद्र्य दरी होय. निव्वळ दारिद्र्य रेषेखाली ज्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप होय. त्यानंतर आहे प्रत्येक उत्पादन घटकांना मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटपाचे जे काही मापन आहे ते या TPG अंतर्गत सो थोडक्यात टोटल पॉवर्टी गॅप अंतर्गत केला जातो. चौथा पर्याय दिलेलं होतं एखाद्या देशातील उत्पन्न विषमतेचे सापेक्ष तीव्रतेचे मापन या TPG किंवा टोटल पॉवर्टी गॅपमध्ये मोजलं जातो आहे. ओके, एकूण दारिद्र्य अंतर टोटल पॉवर्टी गॅप याच्यामध्ये टोटल पॉवर्टी गॅपमध्ये कशाचा विचार केला जातो तर जी काही दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे सो त्या दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या लोकांचे उत्पन्न आणि त्या दारिद्र्य रेषेच्या वर असणाऱ्या लोकांचे उत्पन्न यांच्यातील जे काही सरासरी तूट जो आपल्याला दिसून येतो सो ते मोजण्यासाठी जे काही परिणाम ठरवण्यात आलेला आहे सो यालाच या ठिकाणी एकूण दारिद्र्य अंतर म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो दारिद्र्य रेषेच्या खाली असलेल्या लोकांचे उत्पन्न आणि दारिद्र्य रेषेतील सरासरी तूट यातील जे काही परिणाम आहे तर ते या टोटल पॉवर्टी गॅप या परिमाणानुसार मोजले जातो आहे. सो याच्यामध्ये ज्या व्यक्ती किंवा कुटुंबाचे उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली आहे यांना किमान दारिद्र्य रेषेपर्यंत आणण्यासाठी आवश्यक जे काही उत्पन्न आहे तर किती उत्पन्न त्यांना लागेल किंवा किती जी काही तूट आहे ती भरून काढावी लागेल
ही जे काही मोजमाप आहेत तर ते या टोटल पॉवर्टी गॅप अंतर्गत मोजलं जातं आहे. ओके, जे आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये दिलेलं होतं की दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्याच्या दारिद्र्य रेषेच्या वर, ओके, सो त्या देशाच्या दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन या ठिकाणी TPG अंतर्गत करण्यात येतो. सो हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी फॉर्म्युला देखील दिलेला आहे आणि अतिशय कोर इकॉनॉमिकच्या कन्सेप्टमधून विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ओके, सो YCMमधून डायरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे बेरोजगारीच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अर्थात नॅशनल सॅम्पल सर्वे NSS या संस्थेने मांडलेल्या खालीलपैकी कोणती संज्ञा तीव्र किंवा क्रॉनिक बेरोजगारी दर्शवते, असा एकंदरीतच राज्यसेवा मुख्य 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. दैनिक स्थिती, सद्यस्थिती बेरोजगारी, नित्यस्थिती बेरोजगारी की वरीलपैकी सर्व. आता बेरोजगारीचे मोजमाप करताना एकंदरीतच NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन एकंदरीत रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी किंवा आकडेवारी गोळा करण्यासाठी 3 प्रमुख पद्धतींचा वापर करत असते. कोणत्या 3 प्रमुख पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा, ज्याला युज्युअल प्रिन्सिपल अँड सेकंडरी स्टेटस म्हटलं गेलेलं आहे, ज्याच्या परत या UPPS अंतर्गत 2 प्रकारे दारिद्र्याची जे काही गणना आहे किंवा बेरोजगारीची गणना आहे ती केली जाते. दुसरा प्रकार आहे चालू साप्ताहिक दर्जा, करंट विकली स्टेटस, आणि चालू दैनिक दर्जा, याला करंट डेली स्टेटस म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता UPSS पद्धत काय आहे तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे नित्य प्रमुख स्टेटस किंवा ज्याला युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरा प्रकार आहे नित्य प्रमुख सेकंडरी स्टेटस, ओके, किंवा युज्युअल सेकंडरी स्टेटस. सो याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे नित्य प्रमुख दर्जा, सो या संदर्भात जे काही दारिद्र्याचे बेरोजगारीचे मोजमाप करताना सर्वेक्षणापूर्वी जेव्हा सर्वेक्षण करायचं आहे किंवा ज्या कालावधीमध्ये सर्वेक्षण करायचं आहे तर त्या कालावधीच्या पूर्वी 365 दिवसामध्ये तुलनेने अधिक काळ जे काही रोजगारामध्ये किंवा आर्थिक कृतीशी गुंतलेले जे काही कुटुंब असतात किंवा व्यक्ती असतात, ओके, सो त्यांचा या ठिकाणी या नित्यप्रमुख दर्जाच्या आधारावर ते रोजगारीत आहेत किंवा त्यांना रोजगार प्राप्त आहे असा एक या ठिकाणी निष्कर्ष काढला जातो. ओके, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती 365 दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी म्हणजे 183 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी जर रोजगारीत किंवा एखाद्या आर्थिक कामात गुंतलेलं असेल, ज्यापासून त्याला उत्पन्न प्राप्त होत असेल, सो ते या नित्य प्रमुख दर्जावर रोजगारीत असल्याचे मानले जाते. ओके, सो त्यालाच युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आता याच दरम्यान नित्य दुय्यम दर्जा, ओके, सो या ठिकाणी नित्य दुय्यम दर्जा आहे युज्युअल सेकंडरी स्टेटस. याच्यामध्ये देखील सर्वेक्षणापूर्वी 365 दिवसांमध्ये या नित्य प्रमुख दर्जा व्यतिरिक्त किंवा या कामाव्यतिरिक्त जी दुय्यम आर्थिक कृती आहे, सो त्याला मिळालेल्या वेळेचा दुय्यम आर्थिक कृतीमध्ये तो आपला वेळ देत असेल किंवा त्या दरम्यान तो काही आर्थिक क्रियाकलापामध्ये किंवा आर्थिक कृतीमध्ये सहभागी होत असेल ज्यातून त्याला उत्पन्न प्राप्त होतं आहे, सो असा कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त असेल, सो या ठिकाणी संबंधित व्यक्ती किंवा व्यक्तीतील कुटुंब जे काही व्यक्तीचे कुटुंब आहेत तर ते या नित्य दुय्यम दर्जावर देखील रोजगारीत आहेत असे मानले जाते. ओके, सो लुसिड वेनं जर समजायचं झालं तर एकंदरीतच याचे 2 प्रकार आपण बघतो आहोत. याच्यामध्ये UPS युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस आणि युज्युअल सेकंडरी स्टेटस. याच्यामध्ये 365 दिवसाच्या कालावधीमध्ये 183 दिवसापेक्षा अधिक कालावधीमध्ये असेल तर तो प्रमुख किंवा प्रामुख्याने तो रोजगारीत आहे असं म्हटलं जातो आहे. आणि या 365 दिवसामध्ये 30 दिवसापेक्षा याच्या व्यतिरिक्त, ओके, सो या प्रमुख दर्जावर तो रोजगारीमध्ये किंवा त्याला रोजगार प्राप्त आहेत, पण यासोबत तो दुय्यम आर्थिक क्रियाकलापामध्ये देखील गुंतलेला आहे का, सो 30+ दिवसापेक्षा अधिक कालावधीमध्ये तो एखाद्या सेकंडरी किंवा दुय्यम दर्जाच्या आर्थिक कृतीमध्ये गुंतलेला असेल, सो या UPS दर्जावर देखील तो रोजगारीत आहे असे मानले जाते. ओके, सो ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आहे आणि या दोन्हींच्या एकत्रीकरणातून नित्य प्रमुख
व दुय्यम दर्जा ज्याला UPSS म्हटलं गेलेलं आहे ते निश्चित केला जातो. त्यानंतर आहे करंट विकली पद्धत किंवा करंट विकली स्टेटस. यामध्ये व्यक्तीच्या सर्वेक्षणापूर्वी साधारणतः 7 दिवसातील आर्थिक कृतींचा समावेश होतो आहे. ओके. आता UPS किंवा जे काही नित्य प्रमुख स्टेटस आपण जे बघितलं तर ते त्यामध्ये एकंदरीतच ज्या काही दीर्घावधी किंवा तीव्र जे काही दारिद्र्याचे प्रकार आहे तर ते आपल्याला दिसून येतात. ओके. अल्पकालीन किंवा सौम्य स्वरूपाचे जे दारिद्र्य आहे ते आपल्याला या CWS किंवा जे करंट विकली स्टेटस ज्याला आपण चालू साप्ताहिक दर्जा आणि चालू दैनिक दर्जा याच्यामध्ये दिसून येतात. ओके. सो आपल्याला प्रश्नात विचारलं गेलेलं होतं की तीव्र किंवा क्रॉनिक म्हणजेच काय तर चिरकालीन मोठ्या कालावधीसाठी बेरोजगारी किंवा बेरोजगार दर्शवणारे जे काही मापन आहे ते त्याच्या कशामध्ये समावेश होतो असा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या ठिकाणी दैनिक स्थिती बेरोजगारी, सद्यस्थिती बेरोजगारी. दैनिक स्थिती ही अल्पकालीन असते, सद्यस्थिती देखील अल्पकालीन किंवा याचा देखील या ठिकाणी समावेश होत नाही. मग नित्य स्थिती बेरोजगारी किंवा युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. सो या ठिकाणी ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. UPS किंवा UPS वार्षिक स्वरूपाची बेरोजगारी मोजली जाते आणि चिरकालीन हंगामी किंवा चक्रीय बेरोजगारी या ठिकाणी मोजली जाते. ओके. सो चिरकालीन म्हणजेच काय तर क्रॉनिक बेरोजगारी या ठिकाणी होतो आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता आपण UPS किंवा UPPS आपण बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे CWS. याच्यामध्ये सर्वेक्षणापूर्वी 7 दिवसातील आर्थिक कृतींचा विचार केला जातो आणि प्रतिदिन किंवा या 7 दिवसात कोणत्याही एका दिवसात 1 तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगार समजली जाते. ओके. सो 7 दिवसामध्ये किमान 1 तास दररोज एखादी व्यक्ती रोजगारीत असेल तर त्याला रोजगार मिळालेला आहे अशा पद्धतीने मोजला जातो. आणि CDS किंवा करंट डेली स्टेटस किंवा जे चालू दैनिक दर्जा आपण मोजत असतो ज्यामध्ये व्यक्तीच्या जे रोजगाराच्या सर्वेक्षणापूर्वी 7 दिवसामध्ये दररोजचे जे आर्थिक कृतींचा समावेश या ठिकाणी मोजला जातो. सो आठवड्यामध्ये दररोज किमान 4 तास एखाद्या व्यक्तीने काम त्याला मिळालेलं असेल सो तो दररोजच्या किंवा दररोज तो रोजगारीत आहे किंवा चालू दैनिक दर्जावर तो रोजगारीत आहे अशा स्वरूपाच्या या ठिकाणी मोजला जातो आहे. ओके. सो या ठिकाणी नित्य स्थिती बेरोजगारीच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. आता या ठिकाणी एक स्निपेट जे दिलेलं आहे सो किरण देसले सरांच्या पुस्तकातून हे घेण्यात आलेलं आहे. सो यामध्ये देखील US आणि UPS जे वार्षिक बेरोजगारीच्या संदर्भात मोजली जाते. चिरकालीन असेल, हंगामी असेल, चक्रीय बेरोजगारीच्या या ठिकाणी एकंदरीत आपल्याला लक्षात येतो आणि जो दर असतो तो व्यक्ती दर असतो. ओके. त्यानंतर आहे करंट विकली स्टेटस किंवा चालू साप्ताहिक दर्जा. याच्यामध्ये अल्पकालीन, आंशिक, हंगामी आणि चक्रीय बेरोजगारी मोजली जाते. हा देखील व्यक्ती दर असतो. ओके. सो व्यक्तीने किती कालावधीसाठी काम केलेलं आहे सो त्याचा विचार केला जातो. त्यानंतर आहे CDS किंवा चालू दैनिक दर्जा. सो दैनिक स्तरावरील बेरोजगारी या ठिकाणी मोजली जाते. याच्यामध्ये अल्पकालीन, आंशिक, हंगामी, खुली, प्रच्छन्न आणि व्यक्तिदिन दर किंवा काल दर असतो. ओके. सो व्यक्तिदिन दर म्हणजे एका दिवसामध्ये व्यक्तीचे किती काम झालेलं आहे सो त्यानुसार दररोज त्याने 4 तास काम केलेलं आहे किंवा नाही यानुसार जे काही दर मोजला जातो किंवा बेरोजगारी मोजला जातो तर त्याला CDS म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 कोणती समिती नेमण्यात आली असा एकंदरीतच कंबाईन गट क पूर्व 2022 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. S चक्रवर्ती समिती, DT लकडावाला समिती, RC दत्त समिती आणि C रंगराजन समिती. ओके. सो या जी 3ही समित्या आहेत त्यांचा कालावधी 2011-12 नक्कीच नाही. ओके. सो त्या आधीच्या जे काही समित्या आहेत आपल्याला दिसून येतात. सो C रंगराजन समिती जी आहे ती 2011-12 किंवा 2012 स्थापन करण्यात आलेली होती. सो गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण किंवा गरिबीच्या मोजमापासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती. आता C रंगराजन तज्ञ गट देखील याला म्हटलं जातो आहे.
24 मे 2012 रोजी एकंदरीतच नियोजन आयोगाने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली या दारिद्र्यविषयक गटाची स्थापना केलेली आहे. याच्यामध्ये सदस्य जर आपण बघितलं तर सदस्य लक्षात ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये महेंद्र देव, डॉक्टर के सुंदरम, महेश व्यास आणि के एल दत्ता. सो के एल दत्ता, महेश व्यास, के सुंदरम आणि महेंद्र देव. त्यांनी आपला जो अहवाल आहे तो 30 जून 2014ला सादर केलेला आहे. सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 30 जून 2014ला त्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत तर त्यामध्ये अन्न या घटकाबरोबरच 4 आवश्यक जे घटक आहेत तर त्यांचा समावेश करावा अशी शिफारस एकंदरीतच या रंगराजन समितीने केलेली आहे. याच्यामध्ये शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च याचा देखील या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये किंवा दारिद्र्य मोजताना या घटकांचा देखील विचार केला जावा अशी शिफारस या समितीने केलेली आहे. ओके. या समितीने MMRP मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड या पद्धतीनुसार एकंदरीतच या पद्धतीचा वापर करून 2009-10 ते 10-11-12मध्ये दारिद्र्याच्या मोजमाप केल्याचे आपल्याला दिसून येतो. सो आपल्यासाठी 11-12मधील जे काही आकडेवारी आहे ते महत्त्वाचं आहे. आता 2011-12च्या कालावधीकरिता ग्रामीण भागासाठी लक्षात ठेवायचं या ठिकाणी कॅलरीज निकषावर देखील या समितीने भर देण्यात आलेला आहे. तेंडुलकर समितीने कॅलरीज निकषावर जे काही दारिद्र्य मोजली जाते ती चुकीचं आहे किंवा त्यामध्ये त्रुटी आहेत असं दाखवलेलं होतं. मात्र रंगराजन समितीने कॅलरीज निकषाचाच आधार घेऊन एकंदरीतच दारिद्र्याची जी काही उत्पन्न पातळी आहे ती मोजलेली आहे. ओके, किंवा शिफारस केलेली आहे. सो 2011-12च्या कालावधीकरिता ग्रामीण भागासाठी जी आधीची 2400 कॅलरी होती तर ती कमी करून 2100 कॅलरी हा निकष त्यांनी सुचवलेलं होतं. आणि दरडोई मासिक खर्च किती असावा या प्रतिदिन 2155 कॅलरी प्राप्त करण्यासाठी मासिक खर्च 972 रुपये हे ग्रामीण भागासाठी असावा, तर प्रतिदिन खर्च 32 रुपये अशी शिफारस ग्रामीण भागासाठी एकंदरीतच या रंगराजन समितीने सुचवलेलं होतं. सो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर 3 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कॅलरीज निकष 2155 ग्रामीण भागासाठी, मासिक दरडोई खर्च ग्रामीण भागासाठी 972 रुपये आणि प्रतिदिन खर्च 32 रुपये. शहरी भागासाठी जर विचार केला तर शहरी भागासाठी 2100 कॅलरीज जे आधी होती तर ते 2100 कॅलरीज ऐवजी रंगराजन समितीने 2090 कॅलरीज आणि ते प्राप्त करण्यासाठी मासिक खर्च किती करावा लागणार आहे शहरी भागातील कुटुंबाला किंवा प्रति व्यक्तीला तर 1407 रुपये प्रति व्यक्ती मासिक खर्च आणि प्रतिदिन प्रति व्यक्ती खर्च जर विचारात घेतलं तर 47 रुपये ही जी काही दारिद्र्य रेषा आहे तर ते या समितीने सुचवलेले होते. ओके, सो परत रिपीट करतो. या समितीने अन्न घटकाबरोबरच 4 आवश्यक जे घटक आहेत शिक्षण, कपडे, निवारा, वाहन खर्च या घटकांचा देखील विचार करावा अशी शिफारस केली. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड यानुसार एकंदरीतच त्यांनी आपला जी काही दारिद्र्याची मोजणी आहे ती केलेली आहे. 2011-12मध्ये ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरीज हे जे काही निकष आहे ते ठरवलेलं होतं आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रति व्यक्तीला जो काही मासिक खर्च येणार होता तो 972 रुपये आणि प्रतिदिन खर्च जर आपण विचार केला तर 32 रुपये येणार होता. ओके, शहरी भागामध्ये कॅलरीज निकष किती ठरवण्यात आलेला आहे तर 2090 यासाठी मासिक खर्च शहरी भागातील प्रति व्यक्तीला 1407 रुपये तर प्रतिदिन खर्च किती येणार आहे 47 रुपये. सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जर बघितलं तर 29.5% एकंदरीतच या समितीने जे काही दारिद्र्यविषयक मोजणी केलेली होती तर त्यामध्ये 29.5% दारिद्र्य संपूर्ण भारतामध्ये त्यांना आढळलेलं होतं. यापैकी ग्रामीण भागामध्ये 30.9% किंवा 30.9% तर शहरी भागामध्ये 26.4% दारिद्र्य या रंगराजन समितीने दाखवलेलं होतं. ओके, उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली किंवा दारिद्र्यामध्ये आढळलेलं आहे. जर प्रमाणानुसार विचारात घेतलं तर सर्वाधिक दारिद्र्याचे प्रमाण अगेन छत्तीसगडमध्ये आढळल्याचे या समितीने आपल्या अहवालात म्हटलेलं होतं. ओके, सो रंगराजन समितीच्या संदर्भात आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 4 ज्याच्यामध्ये गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12मध्ये नियोजन आयोगाने ही समिती नेमलेली होती. सो पर्याय क्रमांक 4 सी रंगराजन या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कंबाईंड गडब पूर्वपरीक्षा 2024 खालील विधाने विचारात घ्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादन
निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा नेहमीच कमी असते. त्यानंतर आहे ओके. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा, ओके, मी स्थूल राष्ट्रीय उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हटलेलं होतं. सो थोडा करेक्शन करा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे ते नेहमीच कमी असते, असं एकंदरीत या ठिकाणी पहिल्या विधानामध्ये म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाराचा समावेश असतो, तर निव्वळ, ओके, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो, असा एकंदरीत या ठिकाणी स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे. ओके. आता आपल्याला GDP GNP ज्या काही कन्सेप्ट आहेत, तर या ठिकाणी आपल्याला GDPच्या अनुषंगाने GNPच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. सो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याला सकल राष्ट्रीय उत्पादन देखील म्हटलं जातो आहे. सो याच्यामध्ये एखाद्या देशाच्या नागरिकांनी किंवा रहिवाशांनी देशात असो वा परदेशात कुठेही उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे जे काही आर्थिक मूल्य त्यांना प्राप्त झालेलं असेल, ओके, सो उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या मोबदल्यात आर्थिक मूल्य त्यांना किंवा चलन मूल्य प्राप्त झालेलं असेल, सो त्याचा समावेश या ठिकाणी GNPमध्ये किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये केला जातो. यामध्ये नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड हे जोडले जाते. ओके. सो GNPमध्ये GDP प्लस जे काही बाहेरून परकीयांनी, ओके, सो जे काही भारतीय व्यक्तींनी परदेशात राहून जे काही उत्पन्न प्राप्त केलेलं असेल, सो त्याचा समावेश आपण आपल्या देशाच्या नॅशनल इन्कममध्ये करत असतो. आणि आपल्या देशामध्ये जे काही परकीय लोक राहतात किंवा बाहेरील जे लोक राहतात, तर आपल्या देशामध्ये त्यांनी कमवलेल्या उत्पन्नाचा आपण त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करत असतो. सो नेट फॅक्टर आपण विचारात घेत असतो. ओके. सो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. सो या दृष्टिकोनातून किंवा या आधारे आपण GNP मोजत असतो. आता GDPच्या अनुषंगाने किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा सकल देशांतर्गत उत्पादन. सो एखाद्या देशाच्या सीमारेषेमध्ये, ओके, सो एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत जो काही आर्थिक घडामोडी किंवा आर्थिक कृती ज्या चाललेल्या आहेत, ज्याच्यामध्ये उत्पादन व सेवा निर्माण करण्याच्या संदर्भात जे काही प्रक्रिया सुरू आहे, तर त्यामध्ये त्याचा समावेश आयदर मग ते देशातील नागरिक असोत किंवा परदेशातील नागरिक असोत, सो त्या परदेशातील नागरिकांनी या देशामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक क्रियाकलापामध्ये जे काही योगदान दिलेलं असेल आणि त्याचे जे चलन मूल्य असते, सो त्याचे चलन मूल्य जेव्हा आपल्या देशातल्याच उत्पन्नामध्ये किंवा एकंदरीतच देशांतर्गत उत्पादनामध्ये विचारात घेतला जातो, सो त्यालाच आपण सकल देशांतर्गत उत्पादन म्हणत असतो. ओके. सो थोडक्यात एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत जो काही एक पर्टिक्युलर कालावधी किंवा आर्थिक वर्ष दिलेलं असेल, सो त्या आर्थिक वर्षामध्ये अंतिम वस्तू व सेवांचे एकूण चलन मूल्य म्हणजे GDP यामध्ये उत्पादनासोबत परदेशी कंपन्यांनी देशात केलेले उत्पादनही गृहीत धरलेले असते. ओके. सो या ठिकाणी परदेशातील कंपन्यांनी जे काही उत्पन्न कमावलेले असेल, सो त्याचा देखील समावेश आपण देशाअंतर्गत उत्पादनामध्ये करत असतो. सो त्यालाच आपण GDP या कन्सेप्टमध्ये मोजत असतो. ओके. मात्र जेव्हा परदेशी कंपन्यांनी किंवा परकीयांनी देशात उत्पादन केलेलं असेल किंवा उत्पन्न मिळवलेलं असेल, सो ते आपण जेव्हा आपल्या राष्ट्रीय उत्पादनातून किंवा राष्ट्रीय उत्पादनातून जे वगळतो, सो त्याला आपण GNP या कन्सेप्टमध्ये समाविष्ट करत असतो. ओके. त्यानंतर आहे आपल्याला NNPच्या संदर्भात नेट नॅशनल प्रोडक्टच्या संदर्भात देखील विधान दिलेलं आहे. सो स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. आता घसारा म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रिया सुरू असताना जे काही भांडवली वस्तू वापरल्या जातात आणि त्या भांडवली वस्तूचे जे काही झीज आहे, तर ते झीज भरून काढण्यासाठी जो काही आर्थिक मूल्य बाहेर काढला जातो किंवा पर्टिक्युलर आर्थिक मूल्य विचारात घेतला जातो, तर त्यालाच घसारा किंवा डिप्रिशिएशन खर्च म्हटला जातो आहे. ओके. सो GNPमधून अर्थात या ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमधून जेव्हा घसारा वगळला जातो किंवा डिप्रिशिएशन वगळला जातो, तेव्हा आपल्याला NNP मिळत असतो. ओके. हे देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेले एक निव्वळ उत्पादन ते दर्शवित असते. सो NNP काढण्यासाठी GNP मायनस डिप्रिशिएशन, ओके, सो GNP वजा डिप्रिशिएशन जर आपण केलं घसारा
वजा केलं तर एकंदरीतच आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळत असतो. ओके, आता पहिल्या विधानात जे दिलेलं होतं सो ज्याच्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. सो बरोबर विधान आहे, कारण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा देखील समावेश असतो. समजा या ठिकाणी 100 रुपये उत्पन्न असेल, 100 रुपये राष्ट्रीय उत्पादन असेल, GNP असेल. ओके, सो याच्यामध्ये जे काही उत्पादन घटक आहेत ते उत्पादन घटक त्यांचा समावेश असतो 80 रुपये उत्पादन घटक आणि त्यांचे मूल्य, आणि 20 रुपये जर आपण गृहीत धरलं की 20 रुपये भांडवलावरील जो काही खर्च आहे घसाऱ्यातील, सो त्याचा देखील समावेश असतो. भांडवलावर होणारा जो काही खर्च आहे तर त्याचा देखील याच्यामध्ये समावेश असतो. ओके, सो GNPमध्ये कशाचा समावेश असतो तर घसाऱ्याचा समावेश असतो, आणि म्हणूनच हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनापेक्षा जास्त असतो. तर NNPमध्ये अर्थात नॅशनल नेट प्रोडक्टमध्ये किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये फक्त 20 रुपये एकंदरीतच 80 रुपयाचाच विचार केला जातो, कारण जो काही घसारा मूल्य आहे, एक मिनटं, सो आधी जर आपण GNPमध्ये किती रुपये 100 रुपये कन्सिडर केलेलं होतं. सो या 100 रुपयेमध्ये जो काही 20 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे, सो 20 रुपये जर आपण घसारा किंवा डिप्रिशिएशन खर्च मायनस केला तर आपल्याला 80 रुपये प्राप्त होत असतो, आणि ते त्यालाच आपण या ठिकाणी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणत असतो. सो निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे GNPपेक्षा ऑलवेज कमी आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी लक्षात आलेलं असेल GNP हे NNPपेक्षा जास्त आहे. ओके, जे पहिल्याच विधानात आपल्याला दिलेलं आहे, सो पहिलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि दुसऱ्या विधानामध्ये राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश असतो. ओके, आताच बघितलं डिप्रिशिएशनचा समावेश या GNPमध्ये राष्ट्रीय उत्पादनात असतो, आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. ओके, नसतो दिलेला आहे. सो आपण NNPमध्ये घसारा मायनस करतो, वजा करत असतो. ओके, सो त्यामुळे घसाऱ्याचा किंवा डिप्रिशिएशनचा समावेश नसतो. सो दोन्ही विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ओके, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, कारण आपण जे काही संकल्पना आहेत ते इन डिटेल बघत आहोत, जेणेकरून परत आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने जे काही कन्सेप्ट आहे ते रिव्हिजन करायची वेळ किंवा गरज भासणार नाही, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्व 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान यांचे आहे, अर्थात कोणाचे आहे, असा एकंदरीत प्रश्न आहे. G. मिर्डाल, रॅग्नर नर्क्स, रॉबिन्स, मार्शल. आता अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, आणि एकंदरीतच राज्यसेवा पूर्व 2023 त्याआधी 2020मध्ये मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता, किंवा जे काही स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज 2020मध्ये विचारले, त्यानंतर परत ते 2023मध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, जे काही रॅग्नर नर्क्स एकंदरीत अर्थतज्ञ होऊन गेले, किंवा या आर्थिक विचारवंताने गरिबीचे दृष्टचक्र किंवा सापळा, पॉवर्टी ट्रॅप म्हटलं गेलेलं आहे, ही संकल्पना त्यांनी मांडली. आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. सो थोडक्यात दारिद्र्याच्या सापळ्यामध्ये किंवा एकंदरीत जे काही पॉवर्टी ट्रॅप आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्ती गटाकडे किंवा कुटुंबाकडे उत्पन्न कमी असेल, तर उत्पन्न कमी असेल तर त्यांची बचत देखील कमी होणार आहे. बचत कमी असेल तर त्यांचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे तो कमी होणार आहे, आणि इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर त्यांना जो काही प्राप्त होणारा आर्थिक ग्रोथ आहे किंवा इकॉनॉमिक ग्रोथ आहे तो देखील कमी असणार आहे. आणि आर्थिक ग्रोथ कमी झाल्यामुळे त्यांची परत जी काही इन्कम आहे, मिळणारा इन्कम आहे ते कमी असणार आहे. त्यासोबतच इन्कम कमी आहे, लो इन्कम असेल तर शिक्षण व आरोग्याच्या जे काही आरोग्य या घटकांवर कमी खर्च होणार आहे, त्यामुळे त्यांना उत्तम जे काही शिक्षण किंवा आरोग्याच्या सोयी प्राप्त होणार नाही. त्यामुळे लो लेवल ह्युमन कॅपिटल किंवा जे काही मानवी भांडवल आपण म्हणत असतो, सो तितकं सक्षम जे काही मनुष्यबळ आहे ते निर्माण होणार नाही, आणि परिणामतः लो प्रोडक्टिव्हिटी होणार आहे. आणि लो प्रोडक्टिव्हिटी तयार झाल्याने किंवा कमी उत्पादकता एकंदरीतच निर्माण झाल्याकारणानं परत त्याचं रूपांतर एकंदरीतच लो इन्कममध्ये म्हणजेच काय कमी उत्पन्नामध्ये होणार आहे. सो म्हणजेच काय तर एखादा देश गरीब आहे म्हणजेच उत्पन्न कमी आहे, तर ती जी काही चक्रीय संकल्पना आहे किंवा जी सर्कल आहे ती अशा पद्धतीने फिरत असतो. त्यामुळेच त्यांनी रॅग्नर नर्क्स यांनी म्हटलेलं आहे की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो.
सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे रॅग्नार नट्स. ओके. सो या ठिकाणी आपण या ठिकाणी जे डिस्कस केले तेच या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचून घ्या. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात ज्या काही अडचणी आहेत तर कोणत्या अडचणी आहेत, असा एकंदरीतच राज्यसेवा मुख्य 2023मध्ये प्रश्न विचारलेलं होतं. असंघटित व विखुरलेले उत्पादन, निर्वाह शेती, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता, त्यानंतर ड आहे निरक्षरता. ओके. आता घाईघाईमध्ये या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे वरीलपैकी सर्व. सो आपण मोस्ट ऑफ द टाईम वरीलपैकी सर्व जे काही पर्याय असेल ते आपण चूज करत असतो. मात्र जर पर्याय व्यवस्थित वाचलं तर आपल्याला या ठिकाणी एक पर्याय या ठिकाणी चुकीचा असणार आहे. ओके. सो असंघटित आणि विखुरलेले उत्पादनामुळे एकंदरीतच आपल्याला अडचणी, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी होतात का, तर नक्कीच. कारण असंघटित क्षेत्र असेल तर योग्य ती जी काही उत्पन्नाची जी काही आकडेवारी आहे ती प्राप्त होत नाही, किंवा विखुरलेलं उत्पादन असेल सो त्यामुळे देखील योग्य किंवा ॲक्युरेट आपल्याला उत्पन्नाची पातळी किंवा उत्पन्नाची जी काही आकडेवारी आहे ती मिळत नाही. त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्या आपल्याला अडचणीचे ठरतात. सो त्याच्यामुळे अडचण आपण बघतो आहोत या ठिकाणी समस्या. सो असणार आहे निर्वाह शेती. निर्वाह शेती म्हणजे उदरनिर्वाहाची शेती. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये आजही साधारणतः 50 ते 60% जो काही शेती आहे तो निर्वाह शेती प्रकारचा आहे किंवा उदरनिर्वाहाची शेती आहे. ओके. कमर्शियल पर्पजसाठी आपण शेती करत नाही, तर आपला जो काही उदरनिर्वाह आहे तो भागवण्यासाठी म्हणून आपण ही शेती करत असतो. त्याच्यामुळे शेतीतून किती उत्पन्न प्राप्त झालेलं आहे याची जी काही गणना आहे ते आपण करू शकत नाही. ओके. आणि परिणामतः राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या निर्वाह शेतीमुळे ॲक्युरेट आकडेवारी प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे ही देखील एक अडचण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ठरतो आहे. त्याच्यामुळे ब देखील आपल्या पर्यायामध्ये असणार आहे. त्यानंतर आहे क विधानात आहे पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता. आता पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता म्हटलं गेलेलं आहे. सो क जे विधान आहे ते चुकीचं आहे, कारण पुरेशी सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता असेल तर ती आपल्यासाठी अडचण असणार नाही. तर अपुरी किंवा अपुरा या ठिकाणी पाहिजे होता कीवर्ड. अपुरी सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता जर या ठिकाणी असता पुरेशाऐवजी तर ते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक अडचण ठरली असते. मात्र पुरेशा सांख्यिकीय आकडेवारी असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कुठलीही अडचण होणार नाही, तर योग्य ती आकडेवारी आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यामुळे क जे विधान आहे ते आपल्या या ठिकाणी चुकीचे असणार आहे, ते अडचण नसणार नाही. ओके. आणि निरक्षरता, ऑफकोर्स निरक्षरता देखील एक राष्ट्रीय उत्पन्न मोजताना निरक्षरता देखील एक अडचण ठरतो आहे. सो व्यक्ती या निरक्षरतेमुळे योग्य ती ॲक्युरेट असे जी काही आकडेवारी आहे ती देण्यास असमर्थ ठरतात. ओके. सो त्याच्यामुळे क जर आपण वगळलं सो या ठिकाणी तीनही पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे तीनही पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. आणि पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील काही अडचणी ज्या दिलेल्या आहेत, ओके, यावर देखील आयोगाने मुख्य परीक्षेवर प्रश्न विचारलेला आहे. अद्याप तरी कुठल्याही पूर्वपरीक्षेवर किंवा कुठल्याही पूर्वपरीक्षेमध्ये या राष्ट्रीय उत्पन्नातील गणनेतील जे काही अडचणी आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात आलेलं नाही. ओके. भविष्यात विचारले जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. संकल्पनात्मक व तात्विक अडचण आणि सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण असे 2 प्रकार पडतात. सो स्टेट बोर्डमधील जे काही डेटा आहेत आपण घेतलेला आहे. संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण म्हणजे काय, तर हस्तांतरित देणी असेल, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न असतील, विनामूल्य सेवा असतील, स्वउपभोगासाठीचे उत्पादन असेल, परकीय कंपन्यांचे उत्पन्न असतील, सरकारी क्षेत्र असेल, किमतीमधील बदल म्हणजेच उत्पन्न दाखवता येत नाहीत. ओके. सो अशा ज्या काही आर्थिक क्रियांमध्ये झालेल्या किंवा आर्थिक क्रियाशी निगडीत असणाऱ्या ज्या बाबी आहेत तर ते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण आपल्याला दिसून येतात. ओके. विनामूल्य सेवा ज्याच्यामध्ये डॉक्टर असेल तर डॉक्टर आपल्या घरच्यांचे जे काय घरच्यांना आजारातून बरे करत असेल, सो अशा वेळेस तो आपल्या घरच्यांकडून कुठलाही एकंदरीतच मूल्य घेत नाही आणि ते विनामूल्य सेवा त्या कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश होतो. तसेच घरकाम करणारी आपली आई त्याचा देखील या विनामूल्य सेवामध्ये समावेश होतो. त्यानंतर स्वउपभोगासाठी जे काही उत्पादन शेतीमध्ये केलेलं असेल ज्याला निर्वाह शेती आपण म्हणत असतो, सो ते देखील एक तात्विक अडचण आपल्याला दिसून येतो.
हस्तांतरित देणी असेल सो त्याच्या देखील ज्याच्यामध्ये पेन्शन्स असतील किंवा अनुदानांच्या स्वरूपामध्ये असेल सो ते देखील एक अडचण ठरतो आहे. ओके, या राष्ट्रीय उत्पन्न मोजणीतील अडचण ठरतो आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सरकारी क्षेत्रामध्ये किती खर्च झाला, किती सरकारी क्षेत्राच्या बाबतीत देखील फारसा जी काही तात्विक अडचण आपल्याला निर्माण होताना दिसून येतो. सांख्यिकीय व्यावहारिक आकडेवारी, सो आकडेवारी देताना एकंदरीतच किंवा आकडेवारी गृहीत धरताना काही संख्यात्मक अडचण आपल्याला उद्भवू शकतो, ज्याच्यामध्ये दुहेरी गणनेची समस्या असेल, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व असेल. सो अमौद्रिक क्षेत्राचे बरेच जे अस्तित्व आहे, ज्याची जे काही गणना आहे, उत्पादनाची गणना आपण मुद्रेच्या माध्यमातून किंवा चलन स्वरूपामध्ये मोजू शकत नाही. सो ते देखील एक अडचण आपल्याला ठरतो आहे. ओके, त्यानंतर आहे अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. सो हे देखील एक अडचण आहे. घसारा किंवा डिप्रिशिएशन, निरक्षरता, अज्ञान, अचूक माहितीचा अभाव, चुकीची माहिती देणे. सो अज्ञानतेमुळे किंवा निरक्षरतेमुळे चुकीची माहिती देणे. सो इत्यादी जे काही अडचणी आहेत ते सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण आहे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचं परत GDP आणि GNPच्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला फरक विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2022. एकूण देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP आणि राष्ट्रीय उत्पादन, एकूण देशांतर्गत आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो, असा एकंदरीत प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे GDP आणि GNP या एकच संकल्पना आहेत. दुसरा पर्यायात GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. त्यानंतर आहे तिसरा पर्याय GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेल्या प्राप्ती मोजली जाते. आणि GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो. आता पहिल्याच प्रश्नामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आपण बघितलेलं आहोत, तर त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की GNP मध्ये घसारा हा समावेश केला जातो किंवा घसाऱ्याचा समावेश असतो, डिप्रिशिएशनचा समावेश असतो. तर NNP मध्ये एकंदरीतच घसारा वगळला जातो. त्याच्यामुळे GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो. हे जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि ते आपल्या या GDP आणि GNPच्या फरकाबद्दल योग्य ते सांगता येणार नाही किंवा ते विधान या स्टेटमेंटशी किंवा या पर्यायाशी निगडीत असल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. सो जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. देशांतर्गत उत्पादनामध्ये परदेशातील व्यक्तींनी असो वा देशातील व्यक्तींनी असो देशामध्ये किती उत्पन्न प्राप्त केलेलं आहे हे जेव्हा देशाच्या अनुषंगाने देशांतर्गत उत्पादनामध्ये त्याचा विचार केला जातो, सो ते आपण GDP मध्ये मोजत असतो. तर परदेशात केलेली जी काही प्राप्ती आहे ते मोजत असताना आपण त्याचा समावेश GNP मध्ये करत असतो. ओके, सो देशातील व्यक्तींनी एखाद्या देशामध्ये जर USA मध्ये भारतातील नागरिक राहत असेल आणि तो रेमिटन्सच्या स्वरूपामध्ये किंवा पगारच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये काही रक्कम पाठवत असेल किंवा पगार पाठवत असेल किंवा त्याच्या इंडियन करन्सीमध्ये रुपये प्राप्त होत असेल त्याला, तर ते एकंदरीतच या भारतीय राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जातो. सो ते या ठिकाणी आपण GNP मध्ये समावेश करत असतो, GDP मध्ये करत नाही. ओके, आता GDP आणि GNP संकल्पना या एकच आहेत. चुकीचं विधान असणार आहे. दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. ओके, एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 आणि 4 आपण सहजपणे या ठिकाणी एलिमिनेट करू शकतो. आता पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतो, कारण दोन्ही पर्याय किंवा आणि अशा जर प्रश्न दिलेला असेल GNP आणि GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती, GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती. सो दोन्ही जे काही स्टेटमेंट आहे फक्त GDP आणि GNP वगळता या ठिकाणी सिमिलरली किंवा ॲज इट इज दिलं गेलेलं आहे. सो या दोनपैकी कुठला तरी एक असणार आहे. सो ऑप्शन इन सिमिलॅरिटी. ओके, सो यावरून आपण हे जे काही पर्याय तर काढू शकतो. सो यानुसार GNP या ठिकाणी GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते, या ठिकाणी अप्रोप्रिएट असणार आहे आणि तेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते, तर परदेशातील उत्पादन घटकांनी आपल्या देशामध्ये केलेली प्राप्ती आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पादनातून आपण वगळत असतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचून घ्या. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि चुकीचे विधान या ठिकाणी ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा 2021. अविधान आहे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली.
सो राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महालनोबिस, प्राध्यापक डी.आर. गाडगीळ, प्राध्यापक व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता. आणि क विधान आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951मध्ये तर अंतिम अहवाल 1954मध्ये मांडण्यात आला किंवा सादर करण्यात आला. आता चुकीचं विचारलेलं आहे. जर अ स्टेटमेंट आपण बघितलं तर अ स्टेटमेंटमध्ये जे विधान दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे तर त्याची नियुक्ती ऑगस्ट 1948मध्ये झाली का तर ते चुकीचं आहे. 4 ऑगस्ट जे मंथ आहे किंवा महिना आहे ते बरोबर आहे, मात्र 1949मध्ये जी ती झालेली आहे आणि या ठिकाणी पर्यायात 1948 दिलेलं होतं, त्याच्यामुळे या वर्षावरून या ठिकाणी चुकवलेलं आहे. सो पर्याय क्रमांक किंवा अ जे विधान आहे ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. सो अ जे स्टेटमेंट चुकीचं विचारलेलं होतं. सो अ आपल्या पर्यायामध्ये असायला हवं. त्यानंतर आहे ब विधानामध्ये या समितीमध्ये पी.सी. महालनोबिस, प्राध्यापक प्राध्यापक डी.आर. गाडगीळ किंवा धनंजयराव गाडगीळ, व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता का. सो राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या संदर्भाने जी 4 ऑगस्ट 1949ला झाली. अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते पी.सी. महालनोबिस. सो पी.सी. महालनोबिस या राष्ट्रीय समितीचे उत्पन्न समितीचे अध्यक्ष होते. ओके. राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती सदस्य व्ही.के.आर.व्ही. आणि डी.आर. गाडगीळ याचे सदस्य होते. पहिल्यांदा त्यांनी अहवाल 1951मध्ये 15 एप्रिल 1900 अहवालमध्ये यावर्षी त्यांनी मांडला. नंतर अंतिम जो अहवाल आहे तो 14 फेब्रुवारी 1954ला त्यांनी सादर केला. ओके. आधारभूत वर्ष त्यांनी 1948-49 हे स्वीकारलेलं होतं. राष्ट्रीय उत्पन्न 8,650 कोटी तर दरडोई उत्पन्न 246.9 रुपये प्रति व्यक्ती जे काही दरडोई उत्पन्न आहे ते प्राप्त होतं आहे. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या संदर्भात जी आकडेवारी आहे ती प्रसिद्ध केलेली होती. ब विधानामध्ये दिलेल्या या समितीमध्ये प्राध्यापक पी.सी. महालनोबिस, धनंजयराव गाडगीळ आणि व्ही.के.आर.व्ही. राव याचा समावेश होतो का. सो या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि क विधान आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951मध्ये. सो पहिला अहवाल 15 एप्रिल 1951मध्ये, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. आणि अंतिम अहवाल 1954मध्ये. सो 14 फेब्रुवारी 1954मध्ये अंतिम अहवाल मांडण्यात आला, त्यामुळे क देखील स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो फक्त अ जे विधान आहे अ जे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, मात्र ब आणि क जे काही विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं. सो चुकीचं असणारा विधान आहे पर्याय क्रमांक किंवा विधान अ. सो फक्त अ या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे व्याख्येच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल नव्हता, तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय. सो जे काही अर्थव्यवस्थेच्या किंवा आर्थिक ज्या काही कोर संकल्पना आहेत त्याच्यामध्ये आर्थिक विकास, आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेमध्ये बदल नव्हता, तिच्या एक का किंवा अनेक क्षेत्रामध्ये झालेला विस्तार म्हणजेच आर्थिक वृद्धी होय असे कोणी म्हटलेलं आहे. सो त्यांनी ते जे काही स्टेटमेंट केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे. सो जॉन फ्रीडमन यांनी केलेलं आहे. सो नाव लक्षात ठेवायचं, जॉन फ्रीडमन यांनी केलेलं आहे. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो जॉन फ्रीडमन यांच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत किंवा मूळ व्यवस्थेत बदल नव्हता, तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात विस्तार होत असेल तर ती आर्थिक वृद्धी, तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेतील नाविन्यपूर्ण बदलामुळे तिच्या समाज रचनेत बदल घडून येतो तर त्याला आर्थिक विकास म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो जॉन फ्रीडमनच्या बाबतीत त्या ठिकाणी वाक्यात दिलेलं आहे. यासोबतच मॉरिस बोने, एलन बवेरी यांचं देखील या ठिकाणी व्याख्यात दिलेलं आहे. सो ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारलेला प्रश्न शुम्पीटर यांच्यामध्ये. सो जे काही जोसेफ शुम्पीटर होऊन गेले अर्थशास्त्रज्ञ, सो त्यांनी आर्थिक विकासाची आणि वृद्धीची व्याख्या कशी केलेली आहे, सो त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो विकास म्हणजे स्थितीशील खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, तर वृद्धी म्हणजे क्रमशः स्थिर दीर्घकालीन जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. सो पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे किंवा योग्य आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर, वरीलपैकी कोणतेही नाही. सो आर्थिक वृद्धीच्या संदर्भात या ठिकाणी
ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत, सो त्याच्यामध्ये जे के मेहतर, शुम्पीटर आणि उर्सुला हिक्स या 3 महत्त्वाचे जे काही अर्थतज्ञ आहेत तर त्यांच्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे. जे के मेहतर काय म्हणतात, तर आर्थिक विकास होत असताना आपण कीवर्ड हायलाईट करणार आहोत या ठिकाणी. सो आर्थिक विकास होत असताना त्यामध्ये होणारे गुणात्मक स्वरूपाचे जे बदल असतात तर ते आर्थिक वृद्धीच्या संदर्भात विचारात घेतले जाते. आणि आर्थिक वृद्धी होत असताना जे काही संख्यात्मक स्वरूपाचे जे बदल असतात तर त्याचा समावेश आर्थिक वृद्धीमध्ये होतो. ओके. सो जे के मेहतर यांनी आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीची व्याख्या कशा पद्धतीने केलेली आहे, तर आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक. ओके. सो आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक बदल, तर आर्थिक वृद्धी म्हणजे संख्यात्मक बदल. त्यानंतर आहे शुम्पीटर, जे या प्रश्नात विचारलं गेलेलं आहे. सो शुम्पीटरच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. शुम्पीटर काय म्हणतात, शुम्पीटर म्हणतात की विकास म्हणजे अर्थव्यवस्थेच्या स्थैतिक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल होय. स्थैतिक अर्थव्यवस्थेतील म्हणजे काय, जी काही शांत अर्थव्यवस्था आहे किंवा स्थिर अर्थव्यवस्था आहे तर त्यामध्ये जेव्हा अचानक उत्स्फूर्त जे बदल होतो तर त्याला या ठिकाणी विकास म्हटलं गेलेलं आहे. आणि ही जी काही विकासाची प्रक्रिया आहे ती खंडित स्वरूपाची असते. ओके. साधारणतः 10-15 वर्षानंतर आर्थिक विकास 10-10 वर्षाचं एकंदरीत स्लॅबमध्ये किंवा थोडक्यात फार दीर्घ काळानंतर अर्थव्यवस्थेमध्ये जे अचानक बदल होते तर त्याला आर्थिक विकास म्हटलं गेलेलं आहे. ओके. आणि ही खंडित स्वरूपाची असते. ओके. ती अखंड असते का, तर खंडित स्वरूपाची असते, म्हणजे नित्य स्वरूपाची नसते. आर्थिक वृद्धीमध्ये मात्र शुम्पीटर यांनी म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळ पण संतपणे जो बदल होतो, दीर्घकाळ पण संतपणे व सातत्याने जो बदल होतो तर त्याला या ठिकाणी आर्थिक वृद्धी त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. आणि तेच आपल्याला या प्रश्नात विचारलं गेलेलं होतं. विकास म्हणजे स्थितिशील थांबलेल्या स्थिती किंवा स्थैर्य असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्स्फूर्त जेव्हा बदल होतो आणि ते खंडित स्वरूपाची असते, म्हणजेच फार दीर्घ काळानंतर ते बदल होत असतो, त्याला आपण विकास या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी शुम्पीटरने समावेश केलेला आहे. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन जो बदल असतो, हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे जो बदल एकंदरीत होतो अर्थव्यवस्थेत तर त्याला वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. सो शुम्पीटरच्या व्याख्येनुसार यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. हे देखील आपल्याला एकंदरीतच YCMमधून हा प्रश्न घेण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर उर्सुला हिक्सच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. विकसनशील देशातील होणारी प्रगतीची प्रक्रिया म्हणजे विकास होय. सो थोडक्यात विकसनशील देशामध्ये प्रगतीची प्रक्रिया म्हणजे विकास, तर विकसित देशातील वाढीची प्रक्रिया म्हणजे आर्थिक वृद्धी होय, अशा पद्धतीने उर्सुला हिक्स यांनी म्हटलेलं आहे. सो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे STI मुख्य परीक्षा 2021मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणते? दरडोई उत्पन्न कमी, लोकसंख्येचा प्रचंड दबाव, तंत्रज्ञानाचा प्रसार कमी, संपत्तीचे वितरण. ओके. सो या ठिकाणी आपल्याला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे जे काही वेगवेगळे प्रमुख वैशिष्ट्य आहेत, ज्याच्यामध्ये आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ते प्रामुख्याने कृषीप्रधान अर्थव्यवस्था दिसून येतो, ज्यामध्ये मोठा जो विषय आहे तो अजूनही शेतीवर किंवा कृषीवर आधारित आणि विशेषतः उपजीविकेवर अवलंबून असलेला आहे. ओके. निर्वाह शेती पद्धती आपण करत असतो. सो ते आपल्या अर्थव्यवस्थेची एक वैशिष्ट्य आहे. मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेलं आहे, ज्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आपण सक्रिय केलेलं आहे. ओके. आफ्टर 1991 रिफॉर्म या आर्थिक सुधारणा आहे, तर त्यानंतर मिक्स इकॉनॉमिककडे आपण झुकलेलो आहोत किंवा आपली अर्थव्यवस्था झुकलेली आहे. त्यानंतर आहे लोकसंख्येचा मोठा आकार व दाब. सो भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्येचा वाढ झाल्या कारणाने अर्थव्यवस्थेमध्ये ताण निर्माण झालेला आहे आणि त्याचा परिणाम किंवा प्रभाव रोजगार, शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य, पायाभूत सुविधा इत्यादींवर पडतो आहे. त्यानंतर आहे दारिद्र्य व बेरोजगारी याची संकल्पना आहे, ते देखील आपल्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आहेत. दारिद्र्य व विषमता, उत्पन्न व संपत्तीच्या वितरणात ग्रामीण व शहरी, प्रादेशिक व सामाजिक जी काही विषमता आहे ती स्पष्ट होत आहे. ओके. सो थोडक्यात संपत्तीचे विकृत वितरण या ठिकाणी हे देखील आपल्या अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्य आहे. कमी दरडोई उत्पन्न, सेवा क्षेत्राचे अलीकडे वाढते महत्त्व, सो जे काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत तर ते आपण बघितलेलं आहे. सो याच्यामध्ये दरडोई उत्पन्न, लोकसंख्येचा प्रचंड दबाव, तंत्रज्ञानाचा प्रसार कमी
आपल्या देशामध्ये झालेलं आहे इतर देशांच्या तुलनेत. सो त्यामुळे ते देखील आपल्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर आहे संपत्तीचे विकृत वितरण. सो हे देखील आपल्या मूलभूत वैशिष्ट्ये आपण म्हणून विचारात घेऊ शकतो भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. फक्त अ आणि ब वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे वरीलपैकी सर्व. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न या ठिकाणी 15 PYQs एकंदरीतच नॅशनल इन्कम, नंतर आहे पॉवर्टी किंवा दारिद्र्य आणि बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयमेंट च्या संदर्भात बघितलेलं आहे. सो जेणेकरून आपला रिव्हिजन आणि त्यावर विचारले गेलेले PYQs त्या अनुषंगाने एकंदरीतच आपला अभ्यासाचा फ्लो कशा पद्धतीने चालू आहे, तर त्यासाठी म्हणून आपण ही सिरीज चालवतो आहोत. जरी यामध्ये इन डिटेल जे काही इतर प्रश्न देखील आपल्याला घ्यायचे होते, मात्र आपण ते घेऊ शकलेलो नाही. ओके, ड्यू टू टाईम कन्स्टंट. सो या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तुम्हाला त्या ठिकाणी या लेक्चरची PDF मिळेल. ओके, सो थांबूयात, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.